वॉच टाईम पूर्ण होत नाही आहे आणि वॉच टाईमचं तुम्हाला जास्तीत जास्त टेन्शन येते आणि तुम्हाला वाटतं की आपला वॉच टाईम नेमका कधी पूर्ण होणार आहे. नक्की पूर्ण होईल. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर वॉच टाईमचं टेन्शन राहणार नाही. हाय हॅलो नमस्कार, माझं नाव आहे किशोर आणि तुम्ही बघताय किशोर झगरे टेक मराठी. हे चॅनल फक्त मराठी क्रिएटरसाठी आहे आणि जे नवीन क्रिएटर आहेत ज्यांना खरोखर 1000 सबस्क्रायबर किंवा 4000 घंटे किंवा चॅनल ग्रोथ कशी करायची या संदर्भात माहिती नाही तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटवर येऊया आणि सगळ्यात स्टार्टिंगपासून आता लगेच सुरुवात करूया मेन टॉपिकला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण होत नाहीये तर त्याच्या मागचे काही कारणं आहेत आणि त्या कारणांचा शोध घेतल्यानंतर मी सुद्धा माझे 3 चॅनल ग्रो केले, पण त्याच्या मागचं मला प्रमुख कारण सापडलं आणि ते 3 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त त्या 3 गोष्टी तुम्हाला सुधारायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची एक बोनस टिप सुद्धा आहे, ती सुद्धा मिस करू नका. तर सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे सेम निश. ॲक्च्युली करायचं काय तुम्हाला, तुमच्या चॅनलवर तुम्ही बघा की ॲक्च्युली तुम्ही काही ना काही व्हिडिओ अपलोड केले असतील. किती असतील, 10, 15, 20, 25, 30 जे व्हिडिओ आहे तर ॲक्च्युली ते व्हिडिओ एकाच याच्यामध्ये आहे का, सेम निशमध्ये आहे का. म्हणजे थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर कुकिंगशी रिलेटेड व्हिडिओ बनवताय तर सगळे व्हिडिओ त्याच रिलेटेड आहे का, किंवा तुम्ही ब्लॉग बनवताय तर फक्त सगळे व्हिडिओ ब्लॉगशी रिलेटेड आहे का, किंवा कोणतेही वेगळे व्हिडिओ जे आहेत सगळे व्हिडिओ एकाच याच्यामध्ये आहेत का बघा, एका कॅटेगरीमध्ये. किंवा तुम्ही मिक्स कंटेंट टाकलंय, जर मिक्स कंटेंट टाकला असेल तर तुम्ही एक काम करायचं, आजपासूनच लगेच थोडक्यात तुम्ही एक गोष्ट ठरवून घ्या की तुम्हाला नेमकी व्हिडिओ कशा संदर्भात बनवायचे आणि त्याच टॉपिकवर तुम्हाला कमीत कमी 15-20 व्हिडिओ समोरचे टाकायचे सेम निशमध्ये. ठीक आहे. आता इथे मी एक स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला. हा स्क्रीनशॉट बघा. सगळ्यात अगोदर मी चॅनल ज्यावेळेस स्टार्ट केलं तर त्यावेळेस ठरवलं होतं की सेम निशमध्ये काम करायचं. ॲक्च्युली पहिला जो व्हिडिओ आहे त्याच्यावर 400 व्ह्यू दिसत आहेत तुम्हाला, पण ज्यावेळेस स्टार्टिंगला मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर फक्त 40 व्ह्यू होते. ठीक आहे. दुसरा व्हिडिओ बनवला त्याच्यावर कमी होते, तिसरा व्हिडिओ बनवला त्याच्यावर कमी होते, पण माझा चौथा व्हिडिओ जो आहे 7 किंवा 8 हजारापर्यंत गेला आणि नंतरचा व्हिडिओ 5,000 पर्यंत, नंतरचा 7,000 पर्यंत, नंतरचा 2,000, नंतरचा 9,000 पर्यंत अशा पद्धतीने व्हिडिओला व्ह्यूज यायला लागले. याच्या मागचं कारण म्हणजे यूट्यूब काय करते, सगळ्यात अगोदर तुमच्या चॅनलचा ॲनालिसिस करते. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ टाकत असता तर यूट्यूब तुमचा व्हिडिओ काही ना काही लोकांना दाखवतो आणि त्यासाठी यूट्यूबला वेळ मिळणे सुद्धा आवश्यक आहे. थोडक्यात मी तुम्हाला एकदा एक जस्ट अल्गोरिदम समजून सांगतो. थोडक्यात तुम्ही एक व्हिडिओ टाकला कुकिंगशी रिलेटेड तर जेवढे काही ऑडियन्स असेल यूट्यूबवर कुकिंगशी रिलेटेड व्हिडिओ पाहणारे आणि तुमच्या लँग्वेजमध्ये तेवढ्या ऑडियन्सपर्यंत तो व्हिडिओ जातो. जर तुम्ही तो व्हिडिओ कोणासोबत शेअर केला तर रॉंग ऑडियन्स मिळते, किंवा जर समजा तुम्ही त्या व्हिडिओला काहीच केलं नाही, 2-4 दिवस व्हिडिओ अपलोडच केला नाही तर तो व्हिडिओ ॲटोमॅटिकली आपली ऑडियन्स शोधतो. जिथे जिथे ऑडियन्स असेल त्यांना तो दिसतो आणि ते व्हिडिओ बघतात, त्याच्यामध्ये व्हिडिओला व्ह्यूज येतात. आता जर समजा तुम्ही तसं नाही केलं, आता समजा तुम्ही एक व्हिडिओ टाकला कुकिंगशी रिलेटेड, दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच व्लॉग टाकला तर त्यावेळेस यूट्यूब परत व्लॉगशी रिलेटेड जे लोक आहेत त्यांना अगोदर पहिले कुकिंगशी रिलेटेड जे लोक आहेत त्यांना दाखवतो, त्यांना इंटरेस्ट नसतो, मग त्याच्यामध्ये त्याचे इम्प्रेशन डाऊन होतात. आणि व्लॉगमध्ये जे लोक आहेत त्यांना दाखवले तर त्याचे इम्प्रेशन थोडेफार राहतात, म्हणून त्याच्यामुळे सुद्धा त्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. पण तुम्ही जर सेम निशमध्ये टाकत राहिले, उदाहरणार्थ तुम्ही ज्या टॉपिकवर काम करताय तशाच पद्धतीचे तुम्ही व्हिडिओ बनवताय नेहमी, तर यूट्यूबला कळते की या चॅनलसाठी ही ऑडियन्स बेस्ट आहे आणि या ऑडियन्ससाठी आपण हा व्हिडिओ दाखवावा. तर तुमचा व्हिडिओ अगोदर कमी लोकांना दाखवला जातो, 100, नंतर 500, नंतर 1000 आणि नंतर मग मोठ्या लोकांना सुद्धा, आणि मोठ्या याच्यामध्ये जे आहे रीचमध्ये तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो. सगळ्यात महत्त्वाचा फायदा सेम निशमध्ये काम करा. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे अपलोड टाईम आणि रेग्युलरिटी. आता थोडक्यात तुम्ही बघत असाल की हे चॅनल मी ॲक्च्युअलमध्ये शिफ्ट केलं आहे, कारण की मला हे फक्त मराठी क्रिएटरसाठी सुरू करायचं आहे आणि याच्यावर मी फक्त काय करतो आहे की जो स्ट्रॅटेजी आहे तुमची बघा, अपलोड टाईम आणि रेग्युलरिटी काम मी नाही. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तर त्याचा एक टाईम फिक्स करून घ्या की या दिवशी इतक्या वेळेला मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि केव्हा ऑडियन्स ॲक्टिव्ह असते तेव्हाच व्हिडिओ अपलोड करा, तेव्हा जास्त बेनिफिट असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलर राहा. तुम्ही 2 दिवसानंतर एक व्हिडिओ टाका, परत 2 दिवसानंतर एक व्हिडिओ टाका. याला कन्सिस्टन्सी किंवा याला रेग्युलरपणाच म्हणतात. पण जर समजा तुमच्याकडून दिवसाला शक्य असेल तर प्रत्येक दिवशी जर व्हिडिओ टाकला तर तुम्हाला कोणत्याही दिवशी असं करायचं नाही. 15-20 दिवस व्हिडिओ टाकायचा, डिमोटिवेट व्हायचं, मधात गॅप घ्यायचा 20-25 दिवस किंवा 1 महिना, परत व्हिडिओ टाकायचा. असं केल्यानं तुमच्या चॅनलचं इम्प्रेशन डाऊन होतं किंवा त्याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो चॅनलवर. त्याच्यामुळे जे आहे रेग्युलरिटी जास्त ठेवा, तुम्हाला फरक जाणवलेला दिसेल. आता तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे रिसर्च आणि डिमांड. थोडक्यात म्हणजे तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही रिसर्च करायचं की कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येऊ शकतात आणि डिमांड कोणत्या टॉपिकची आहे, कोणते टॉपिक लोकांना पाहायला आवडतात. ठीक आहे. त्यानुसार व्हिडिओ बनवा, तो चालायची शक्यता जास्त असते. आता तुम्ही म्हणाल सर हे कळाल कसं, काय करायचं, तुमच्या कॅटेगरीमध्ये जे छोटे छोटे यूट्यूबर आहेत त्यांना त्यांचे 10-15 चॅनल जे आहेत सबस्क्राईब करा, 10-15 जण जे यूट्यूबर आहेत त्यांना, आणि त्यांच्या रिसेंट व्हिडिओजमध्ये किंवा त्यांचे पॉप्युलर व्हिडिओजमध्ये कोणकोणते व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत त्यानुसार तुम्हाला कळेल की कोणत्या टॉपिक संदर्भात ऑडियन्स जाणून घ्यायला इच्छुक आहे. तर तशाच पद्धतीचा व्हिडिओ जो आहे आयडिया घ्या, पण व्हिडिओ कॉपी न करता व्हिडिओला परत रिक्रिएट करा. तुमच्या वेनुसार तुम्ही त्याच्यावर रिसर्च करा, जास्तीत जास्त डाटा कलेक्ट करा आणि त्यानुसार व्हिडिओ अपलोड करा. त्या व्हिडिओला सुद्धा व्ह्यू येण्याची शक्यता जास्त आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे बोनस टिप.
तर बोनस टिप काय आहे बघा, सगळ्यात अगोदर तुमच्या चॅनलवर व्हिडिओज असतील. आता तुमच्या चॅनलवर 10, 15, 20, 25 व्हिडिओज असतील. ठीक आहे, करायचं काय आहे बघा, सगळ्या व्हिडिओंना 10 व्ह्यूज, 20 व्ह्यूज, 12 व्ह्यूज, 15 व्ह्यूज, 20 व्ह्यूज, 30 व्ह्यू असे आले असतील. पण 1-2 व्हिडिओ असे असतील ज्यांना 70 व्ह्यू किंवा 100 व्ह्यू आलेले असतील. मग जे व्हिडिओला बाकीच्या व्हिडिओच्या कंपॅरिझनमध्ये जास्त व्ह्यूज आहे त्या व्हिडिओंना उचला. तो जो टॉपिक आहे, कोणत्या टॉपिकवर तो व्हिडिओ होता बघा, आणि त्याच टॉपिकवर परत एकदा व्हिडिओ बनवा. पण कसा बनवायचा आहे, सेम बनवायचा नाही. तुम्हाला त्याच्यावर अजून रिसर्च करायचं आहे, अजून थोडं काम करायचं आहे, अजून थोडं ॲनालिसिस करायचं आहे, आणि अजून चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करता येत असेल तर ॲड करा आणि तो व्हिडिओ तयार करा. तर तो व्हिडिओ जो आहे चालण्याची शक्यता जास्तीत जास्त पर्सेंट आहे. त्याच्यामुळे जे आहे ही बोनस टिप आहे. आणि आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे आवडली असेल तुम्हाला, आणि यानुसार तुम्ही तुमचा वॉच टाईम फक्त अवघ्या 1 महिन्यामध्ये सुद्धा पूर्ण करू शकता. जसा मी माझा केला आहे तुमचा होऊ शकतो. पण मात्र याच्यामध्ये असं नाही की बा तुमचा होईलच, पण मात्र माझी अशी खात्री आहे की तुमचा जो आहे लवकरात लवकर वॉच टाईम पूर्ण होईल. आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मराठी क्रिएटर असेल किंवा तुम्ही सुद्धा नवीन क्रिएटर असाल तर तुम्हाला सुद्धा चॅनलची ग्रोथ व्हायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.